हाय, बघू शकताय तुम्ही इथं एक अशी भाजी बनवली बोंबलाची. आई भाकरी करायला लागली. ही सगळा मटेरियल टाकला, बोंबील भाजून घ्यायचं आणि पाणी ओतायचं याच्यात. आता एवढं तुम्हाला नाही दिसणार बरं का. हो बघू शकता. तर आईच्या इथं भाकरी चालली तर मस्तपैकी अशा. मी उभा राहूनच बनवायला लागली कारण जागा आपल्याकडे कमी आहे, त्यामुळं उभा राहून बनवायला लागली. तर आता त्याच्यात पाणी ओतायचं. अशी भाजी बनवली. आता पूर्ण पाणी आटलेलं, तेल सुटलंय. वास छान सुटलाय. आता पाणी ओतायचं. बस काय येऊन घट अशी भाजी झाली आता. ही अशी भाजी बनवली. इकडे भाकर झाली. वहिनी खात्याला त्यांना राहा म्हणलं तर काय राहायच्या नाही त्या, कारण घरी बाहेरच गाडी आहे वाटतं कुठे आहे. मीठ लागले का बघ त्याला. भात झाली थोडीच. टाका तर तुझ्या हिशोबाने. बस का पुरल का आपली भाजी आहे की. बस का शिजलं. अशी भाजी बनवली, बघू शकताय तुम्ही. चिमच्या काढ की. बोंबलाची भाजी पातळ. तर शिजू द्यायला. इकडे आईचं चाललंय. काय इथं राडा तसाच राहिलाय. आता ही उचलते मी काना. वहिनी म्हणल्या ताई मी जेवून जाते, बनवा भाजी, मला तर काय बनवू वाटायचं नाही. आणि ते जातात नाता भाऊच्या इथं झोपायला. त्यांना म्हणते तरी वहिनी झोपा इथं, पण झोपते ते का नाही ते काय माहिती. हे आता गुशीची बिळ नाही ती एवढी, इथंच तेवढं आहे आता. हां त्या इथं का इथं वर आहे. तर सगळं स्वच्छता ही असते आपली. सारवून काढलेलं अजून काय वाळलं नाही या घरातलं. देवाची पूजा अजून नाही केली. ते वहिनीला जायचं होतं म्हणून पटकन स्वयंपाक बनवायला लागली. काय करावं, लय दुखायला लागले. बाण आजारी असल्यावर जीव पण वाटत नाही आम्हाला, खाऊ पण वाटत नाही. हाय का नाही ग. आता नेवलाय ते जातात. घडीतच ताप येतोय, घडीतच होतंय. आता औषधाने जरा बरं वाटायला लागले तिला. आता जेवायला लागलं की खोकला चालूच पोरीला, उबळी येते. आता त्यांनी राहील. भारी मधली बाटली आणली मी. उकळी का आपल्या भाजीला अशी यायला लागले, बघू शकता तुम्ही. आईची इकडे भाकरी चालली तर एक झाली. 5-6 दिवस पिठच नव्हतं. आई गेल्यापासून भाकरी एकदाच केलती. आणि काही खातच नव्हतो कोण, तर काय भात केलेलंच खात होतो. तात्या तर काय चपात्या, आणि मी तर काय भातच करत होती. त्यामुळं तर चला मी बानूला तुम्हाला दाखवते. आता वहिनीला जरा बोलवती या म्हणून. बानू झोपली कशी बघा. उठली म्हणती झोपलीच. पिल्लू झोपलंच माझं म्हणलं म्या. पिल्लू झोपलंच म्हणलं म्या. उठली आता. ताप नाही आता. थोडं डोकं गरम आहे, ताप नाही. घर पण कमी झालं. उलटी केली आहे तिने. कप पडलं का. लय मोठा बेडक्या अडकल्याने दिसतोय बानूच्या नरड्यात माझ्या. हा वक्ती तरी बरं वाट नाही. 2-3 दिवस आम्हाला सुद्धा जीव वाटना बाळा.
तू आजारी आहे तर हा काय करावं, त्या लेकराच्या तर हातात थोडी आलं म्हणजे लई येतंय एकदाच, आणि तिचं दुखणंच असलं आहे. तर उठली, बानूला पाणी पाजती आणि गरम पाणी करावं लागेल, बानूला गरम दूध करावं लागेल, गरम करूनच पाजावं. आणि तुम्हाला दाखवते की मी औषध आणलेलं, हो का. ही त्या दिवशीच आणले आणि ही आज आणले. ही त्या दिवशीचे औषध, तापीचं आणि खोकल्याचं आणि सर्दीचं. आणि आता ही आणली बघा असली, केवढ्याला आहे कुणास ठाऊक, लय मोठी आणि महाग पण लय बसली नुसती बाटली. आणि गोळी पण दिली. मग मी तापाचं औषध होतं म्हणून तापाचं औषध आणलं नाही. आणि अजून एक तुम्हाला दाखवते, एवढं खायला दिलंय बानूला शाळेतलं, बानूच्या आजीने. म्हणजे मावशी आली ती आमची, तिनं ते लेकरांना भेटलेलं एवढं खायला दिलंय बानूला. ही सगळं लहान लेकरांचं आहे खायचं, 2-2 महिन्याचं आहे वाटतं ही. मग बानूसाठी दिलंय, हो का, एवढं दिलंय या. बानूला केलतं, बानू काय खायनाच गेलंय, हो का, बघू शकता तुम्ही. हे बानूसाठी दिलतं मावशीनं. तर ही तर काय पोरगी खाय नाहीच की, तिला नुसतं दूध. आणि हो का, मगाशी जेवली नाही बानू, हो का, तसंच राहिलेलं आहे तिचं, जेवली नाही. जेवत असतंय लेकरू, जेवलंच नाही. तर चला, बघा आपली भाजी उकळली, बघू शकता, बारीक गॅस कराय दमते. बघा आपली भाजी अशी झालेली आहे, बघू शकताय. मी बनवली भाजी, आईच्या भाकरी होत्या तर चला मी वहिनीला बोलवून आणती, खातेल्या आणि जातेल्या. तर हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करा. भाजी कशी झाली ते पण सांगा. बाय सगळ्यांना.